आहे की तुम्ही त्या अनुषंगाने काही तुमचं बोलणं झाले नाही, मला या बाबतीत काही माहित नाहीये, पण शेवटी मुद्दा हाच आहे की आम्ही याच्यामध्ये कुठेच तिथं राजकारण करत नाही. जर या विषयासाठी दादांना न्याय देण्यासाठी जय पुढाकार घेत असेल, पत्रकार परिषद घेऊन त्यात काही पुरावे देत असेल आणि काही मागण्या करत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, ते स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. 9 तारखेची मी सुद्धा त्या ठिकाणी वाट बघेल आणि कसं प्रेझेंटेशन होतंय, काय मुद्दे नवीन त्याच्यामध्ये येत आहेत, त्यातल्या काही मुद्द्यांवर मला सुद्धा काम करता येईल. नक्कीच त्याचा अभ्यास मी सुद्धा करेल. सुनेत्रा काकींनी ह्याच्यावरती पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या म्हणाल्या की हा अहवाल जो AIBने जो अहवाल दिला तो प्राथमिक अहवाल आहे, तातडीनं बोलता येणार नाही. आता हे बघा, विषय एवढाच आहे, कदाचित त्यांच्यापर्यंत तो मुद्दा गेला नसेल, नाहीतर मी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली, नाहीतर कालच मी त्यांना काही डॉक्युमेंट्स दिले ते त्यांनी बघितले नसावेत, कारण का अधिवेशन असल्यामुळे तेवढा वेळ त्यांना तिथं मिळाला नसेल. पण त्याच्या खोलामध्ये गेलं तर तो जो काय प्राथमिक अहवाल होता त्याच्यामध्ये चुका आहे. झाडाला अनेक झाडांना धडकलं असं ते सांगितलं, ते झाडं नव्हती, हे तर सिद्ध झालं. त्याच्याच बरोबर बँक हे राईट नाही लेफ्टला बँक झालं होतं, म्हणजे लेफ्टला वळलं होतं. हे फार छोटे पण महत्वाच्या काही गोष्टी त्या अहवालामध्ये चुकलेल्या आहेत. त्या गोष्टी कदाचित काकींना माहीत नसाव्यात म्हणून ते त्या ठिकाणी तिथं बोलले असावेत. पण विषय एवढाच आहे की जर प्राथमिक अहवालच चुकीचा असेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कोण करतं याची नावं सुद्धा जर दिली नसतात, जर ते नॉर्म असतं, कंपल्सरी असतं नाव देणं, पण ते सुद्धा नाव तिथे दिलं नसेल तर त्या अहवालाची काय किंमत, हा प्रश्न नक्कीच निर्माण झाल्याशिवाय होत तर दादा असते तर अशा घटना घडल्या असत्या तर त्यांनी प्रश्न उपस्थित केले असते, लढले असते. मात्र दादा नाहीयेत आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी ज्या पद्धतीने या संदर्भात मध्ये आवाज उठवायला पाहिजे होता तो उठवला जात नाही. जय पवार उठवतायत ते कोणत्या सरकारमध्ये नाहीयेत किंवा लोकप्रतिनिधी नाही. विषय एवढाच आहे, आज अजितदादा इथं असते तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवलं असतं. या विषयाला न्याय कसा देता येईल, कुठं कुठं आपल्याला भेटता येईल, कशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी जल्लद करता येतील, याच्यासाठीच अजितदादांनी तो प्रयत्न त्या ठिकाणी केला असता आणि त्याच प्रयत्नाची खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांना जरूरत आहे. राजकारण करण्यासाठी बरंच वय आणि बराच काळ त्या ठिकाणी पडलेला आहे, पण जो माणूस जवळचा माणूस आपला गेलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी जर महाराष्ट्रातून वनवन फिरावं लागत असेल तर याच्यावरूनच समजून घे की आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. नेत्यालाच न्याय मिळत नसेल, नेत्याचा मृत्यू होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याला न्याय देण्यासाठी आपला साधा FIR होत नसेल तर गरिबाचं सामान्य लोकांची काय परिस्थिती आहे. दादांच्या